नमस्कार. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती हवी आहे, की एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी एक्झाम पूर्व परीक्षा 2026च्या जाहिरातीमध्ये पदं कशी असणार आहेत, संवर्गानुसार पदांची आकडेवारी मिळावी. तर परवाच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, की 2025ला एस-आरच्या जागा आरक्षणीय आहे कशा आहेत? परंतु त्याखाली भरपूर कमेंट्स आल्या, "सर 2026चं काय?" तर कालच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न आपण क्लिअर केलेला आहे. एस-आरला 2026 वर्षासाठी किती जागा असणार आहेत, हे आपण सांगितलेलं आहे. पण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगणार आहोत, कारण की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी-एस-आयसाठी किती जागा, एस-टी-आयसाठी किती जागा, ए-एस-ओसाठी किती जागा आणि एस-आरसाठी किती जागा, त्याचबरोबर जर का या जागा आहेच, तर मग जाहिरात कधी, हेही मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा सांगूया. आणि त्यानंतर ग्रुप सीचं काय? क्लर्कची नाही, परंतु बाकी 2-1 संवर्गाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. क्लर्कबाबत एक शॉक तुम्हाला बसेल, ते आपण नंतर पुढील जशी-जशी जाहिरात जवळ येईल, तसं-तसं क्लिअर करूया. परंतु तुमचे जे सर्वांचे प्रश्न आहे आणि एकच प्रश्न, जेव्हा सर्वांचा एकच प्रश्न असतो, त्यावेळेस त्याचं उत्तर देणं आपल्याला भाग पडतं. लक्षात घ्या, 2026ची जाहिरात आपल्याला मार्च महिन्यामध्ये बघायला भेटेल. 15 मार्च नंतर कधीही जाहिरात येईल. जास्तीत जास्त चान्स असतो वेळापत्रकात दिलेल्या महिन्यामधील शेवटचा आठवडा, म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100% जाहिरात येणारच. मग ग्रुप सीची काय? तर तीही त्याच वेळेस बघायला भेटेल. जर सर्व संवर्गाच्या जागा गेल्याच, तर त्या अगोदरही जाहिरात बघायला भेटेल. परंतु मार्च महिना येवोस्तर जाहिरात बघायला भेटणार नाही. आता लक्षात घ्या, मी इथे काहीही लिहिणार नाही. फक्त ते तुम्हाला ऐकायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे, की इतर अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन व्हा. तेथे महत्त्वपूर्ण अशा अपडेट दिल्या जातात. सर्वांचा खूप दिवसापासून एक कॉमन प्रश्न सुरू आहे, खास करून मेकॅनिकल इंजिनिअरचे उमेदवार. तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी 2026 या वर्षासाठी 461 पदांची जाहिरात तुम्हाला बघायला भेटेल. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या संवर्गाची जे उमेदवार तयारी करत असाल, त्यांनी तयार राहावे. 2020 नंतर तब्बल 6 वर्षांनी 2026ला ही जाहिरात येत आहे. 461 पदे असणार आहेत. कोण-कोण पात्र आहेत, अनुभव काय असणार आहेत, सिलेबस काय असणार आहेत, वेतन श्रेणी काय आहेत, ही सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे AMVIच्या उमेदवारांनी लक्षात घ्या, तुमच्या प्रश्नाचं निरसन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. खूप दिवसांपासून तुमचा हा प्रश्न होता, तर लक्षात घ्या 461 पदे तयारीत राहा. आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षण भरपूर डिव्हाईड झालेलं आहे. त्यामुळे आपल्या कास्टला भरपूरच जागा असतील असा विचार करू नका. जो आत्तापासूनच अभ्यास करेल त्याचंच हे पद आहे. नाहीतर पुढील 4-5 वर्ष तरी ही पदं आणि ही संख्या येणं अशक्यच आहे. जेव्हा पद निर्माण होतील त्यावेळेसच ही संख्या येईल. तशी नाही. बघा मग तुम्हाला काय करायचं ते. पुन्हा येऊया आपल्या थंबनेलकडे. पुन्हा ग्रुप सी टॅक्स असिस्टंट. एकूण पदसंख्या जाहिरातीमध्ये बघायला भेटेल. लक्षात घ्या, जाहिरात एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्येमध्ये जोपर्यंत पूर्वपरीक्षा निकाल लागत नाही, तोपर्यंत वाढ होत राहते. परंतु जाहिरातीत आत्तापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत किती पदे असतील, भविष्यात जर का जाहिरात आली आणि यापेक्षा पदे जर का तुम्हाला जास्त दिसली, तर लक्षात घ्या, ती वाढलेली असतात. मी आजच्या तारखेपर्यंत सांगत आहे. परत बोंबाबोंब नको. तर लक्षात घ्या, टॅक्स असिस्टंटची 270 पदे असणार आहे 2026च्या जाहिरातीमध्ये. क्लर्क एक शॉक देऊन जाईल. भविष्यवाणी समजा. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 2025ला 9 जागा होत्या. त्याच पद्धतीने 2026लाही 9 जागा असतील. आरक्षणीय जागा जशी-जशी जाहिरात येईल तसं-तसं मी सांगेल. टेक्निकल असिस्टंट अजून काही नाही. बेलिफ नाही. आणखीन काही संवर्ग ॲड झाली तर त्याची अपडेट लगेच नाही. म्हणजे जे इथून मागे होती त्यातील मी 2-3 संवर्ग तुम्हाला सांगितलेले आहे. AMVI सांगितलं, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर सांगितलं, टॅक्स असिस्टंट सांगितलेलं आहे. क्लर्क एक आनंद देऊन जाईल. जाहिरात मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये. आता सर्वांची आवडती म्हणजे ग्रुप बी. जागा किती येणार, जागा किती येणार आणि परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी आंदोलनामध्ये जाऊन बसणार. मग पुढच्या वर्षी 2027ला विचारणार, जागा किती येणार, जागा किती येणार. कामच आपलं ते आहे. आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये यू आर व्हेरी ॲग्रेसिव्ह पर्सन. आपण बालवाडीतले पोरं आहोत का? भले मग चला चांगलं बोलूया. तर मला कोणत्याही प्रकारचा कोर्स विकायचा नाही, तरी चांगलं बोलूया. मी चांगलं का बोलत नाही किंवा रागात का बोलतो, माझी भाषा तर सभ्यच आहे. फक्त तो टोन वेगळा आहे, रागाचा टोन आहे. लक्षात घ्या, हे तुमच्याच भल्यासाठी आहे, कारण की तुम्ही फसले जाताय. कोणी 4 शब्द गोड बोलले, की तुम्ही त्याच्या नादाला लागतात. त्यामुळे आपला पारा सरकतो. थोडं हुशार बना. अभ्यासात हुशार पोरगा MPSC पास होतो असं नाही. ज्याला कुठून काय घ्यायचं हे नॉलेज मिळतं, तो पोरगा सहज पद घेऊन जातोय आणि आपण हाच विचार करतो, की भविष्यात जागा किती. एवढंच सांगेल, थोडं सावध राहा. मार्केट खूप मोठं आहे. बरं ऐका, PSI जाहिरातीत पदं असतील 311. STI मागील 3 वर्षापासून या विभागाला 200+ पदे देण्याची सवय आहे. 2026ला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, राज्यकर निरीक्षक या संवर्गाची 235 पदे असतील. समजलं? PSI 311, STI 235. हे पदं MPSCकडे गेलेली आहे. PSIची सध्या प्रक्रिया सुरू आहे, परंतु ते जाणारच आहे.
मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सरकारी काम आहे, मनात आलं तर 2 दिवसात कंप्लीट करणार, मनात नाही आलं तर जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत कामही होणार नाही. बघितलंच आपण काल नरहरी झिरवळकर, मंत्रालय ऑफिस, कारकून 35 का 50,000 असो तो आपला भाग नाही. पण असं काम आहे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एस-आरचं मी कालच क्लिअर केलेलं आहे. तुम्ही विचारित होता 2026ला जागा जातील की नाही? 2025ला तर 84 गेल्या. 2026चं काय? तर 43 पदे असतील 2026च्या जाहिरातीमध्ये. कालच सांगितलेलं आहे. आरक्षण आहे जशी-जशी जाहिरात जवळ येईल तसं-तसं सांगेल आणि ही माहिती मी YouTubeवर नाही सांगणार, Telegramला देईल. कारण की पदांचा आकडा मी YouTubeला सांगत आहे. आरक्षण आहे माहिती मी Telegramवर अपलोड करेल. जुन्या उमेदवारांना सांगणं एवढंच आहे, की जुना टेलिग्राम चॅनल बंद केलेला आहे. तुम्ही अजून त्यावरून लेफ्ट झालेला नाहीत, तर लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्ही जॉइन व्हा. बरं ASU संवर्ग यांचं मागे म्हटल्याप्रमाणे पदोन्नतीचं एक कारण देत आहे. यांच्यावर अजून दबाव निर्माण झालेला नाही. परंतु पूर्वपरीक्षेचा निकाल लागण्यासाठी खूप वेळ आहे. हे विभाग तोपर्यंत त्यांचं काम करेलच आणि जर का केलं नाही, तर यांना विचारायला पाहिजे आणि ते आपण बरोबर करतो, की बाबा इतक्या वेळ तुम्ही पदोन्नतीचं काम रखडून ठेवलंय, मग बाकीचे कामे तुम्ही केव्हा करणार? त्यामुळे पूर्वपरीक्षेच्या निकालाला खूप वेळ आहे. तोपर्यंत ते यांचं काम निपटलंच पाहिजे. काय भलतेच कारणं देणं आम्हाला आता पसंत नाही. काम करायचं असेल तर पदावर राहा, नाहीतर आउट. बरं ASOच्या अजून जागा क्लिअर नाही आणि पाठवण्याची मागणी प्रक्रियासुद्धा सुरू नाही. त्यामुळे ASO 0. समजलं? PSI पुन्हा एकदा 311, STI 235, ASO 0, SR 43 आणि एखादा आणखीन संवर्ग ॲड झाला तर ते. बघूया जाहिरात आल्यावर क्लिअर होईल. त्याची माहिती मिळवणं अवघड आहे कारण की कोणता संवर्ग ॲड होणार आहे हे माहिती नाही. तर आता तुमचं एकच काम आहे. लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका. पण रिलायबल माणसावर विश्वास ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. तुमचा भरपूर जणांचा हाच प्रश्न होता. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो क्लिअर केलेला आहे. आणखीन भरपूर अपडेट आपल्याकडे आहे. त्या हळू मी जर का टाईम भेटला तर YouTubeवर सांगेल. नाही भेटला तर Telegramवर शॉर्टकट पद्धतीने सांगेलच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी काळजी घ्या, अभ्यास करा आणि जरा या रागीट माणसाचं ऐकत जा. धन्यवाद.